कुठं आलो म्हणायचं आपण? कुठं आलो? हा, ती धनगर वस्ती शाळा ती जामखेड तालुक्यातली म्हणायचं का? हो. हा हा. राम 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 मुलांनो, नमस्कार नमस्कार. आज तुम्हाला कळलं असेल, आम्ही सगळेजण दिव्यांग आहोत. आता कोण उभा राहिले कुठं मला माहित नाही, पण आमच्यामध्ये एक अक्षय नावाचा आमचा मित्र, तो पांगळा आहे, त्याला पोलिओ आहे. समाधान नावाचा आमचा एक मित्र आहे, तो पायानं दिव्यांग आहे, त्याचा पाय मोडलेला आहे. आमचीच एक भगिनी याच्यातली प्रांजल नावाची, तिला मल्टिपल डिसऑर्डर आहे, तिला कळत नाही, मतिमंद आहे पूर्णपणे. मला डोळ्यानं दिसत नाही. माझा मदतनीस आहे हा लखन, माझा मदतनीस आहे. आणि आमचाच एक जोडीदार आहे ओंकार, तो कानानं दिव्यांग आहे, त्याला ऐकता येत नाहीये, त्याला बोलता येत नाहीये. ओंकार कुठे आहे? ओंकार, समाधान कुठे आहे? हा, ओंकार कुठे आहे रे? ओंकार, ओंकार कुठे आहे? समाधान, ओंकार इकडे माझ्याकडं. पण त्याला ऐकायलाच येत नाही त्याला. हा ओंकार आहे, याला ऐकता येत नाही, बोलता येत नाही. तर बालमित्रांनो, आज आम्ही धनगर वस्ती शाळेमध्ये आलोय. याचं कारण काय आहे तुम्हाला माहिती आहे का? याचं कारण आहे, आज 3 डिसेंबर, आज जागतिक दिव्यांग दिन आहे. दिव्यांग दिन जागतिक पातळीवर आज साजरा केला जातो. म्हणजे दिव्यांगांनी दिव्यांगच राहावं असा अर्थ नाही बरं का त्याचा अर्थ असा आहे की दिव्यांगांना इतर सर्वसामान्य माणसांसारखी वागणूक त्यांना द्यावी. बघा ना, निसर्गानंच त्यांच्यावर अन्याय केला. आमची भगिनी प्रांजल किती गोड आहे, मात्र तिला मल्टिपल डिसऑर्डर, ती मतिमंद झाली. ह्या दोघी जणी सतत प्रांजलला मदत करतात. इथं ही कोण आहे? मला कोण आहे ग बाय तू बाळा? हा, ही दिव्या नावाची आमची भगिनी प्रांजलला मदत करते. हा, इथं प्रांजल आहे. आणि इकडं पलीकडं ही शिवानी नावाची आमची दुसरी भगिनी जी आहे ती, या दोघी जणी सतत प्रांजलची काळजी घेतात, तिला मदत करतात. मला तर डोळ्याने दिसत नाही, पण इथं कोण कुठं उभा आहे हे कळत नाही, पण खूप चांगली माणसं आहेत बरं का मनाने, खरंच खूप चांगली आहेत. पण समाज कायमस्वरूपी दिव्यांगाकडं वेगळ्या भावनेनं बघतो. सहज त्यांना बोलतो, ते आंधळ आहे, ते लंगड आहे, ते पांगळ आहे, ते बुद्धू आहे, मतिमंद आहे, ते भैर आहे. पण असं बोलण्यामुळं आम्हाला वाईट वाटतं बरं का. निसर्गानंच आमच्यावर अन्याय केला, आणि तुम्ही बी जर असं आम्हाला हेटाळून बोललात तर आम्हाला वाईट वाटतं. कधी कधी असं वाटतं आम्ही जगू नये, पण आम्ही हार मानत नाही बरं का. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्हाला तुम्ही वेगळं समजूच नका, आम्हाला तुमच्यासारखंच समजा. तुम्ही आमची मदत नाही करू शकलात ना तरी चालेल, पण आमच्यामध्ये काहीतरी व्यंग आहे, आम्ही कुठंतरी कमी आहोत असं मात्र आम्हाला समजू नका. आम्हाला तुमच्यासारखंच समजा. हा माझ्या शेजारी उभा असणारा ओंकार, त्याला ऐकता येत नाहीये, त्याला बोलता येत नाहीये. इथं हा अक्षय इथं कुठंतरी आहे बघा, मला दिसत नाही आता. अक्षय कुठे आहे? अक्षय तो, हा इथं अक्षय, तो इंजिनियर झाला, इंजिनियर आहे. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी, टाळ्या वाजवा. चालता येत नाहीये, पण शिकण्याची त्याची उमेद फार मोठी आहे बरं. इकडं समाधान आहे, तो अपंग आहे, पण तो खूप चांगला कलाकार आहे, खूप चांगली चित्र काढून देतो तो. हा लखन सतत मला मदत करतो. मला रस्ता ओलांडताना, मला कुठं घेऊन जाताना तो माझी मदत करतो. या दोघी जणी प्रांजलला मदत करतात. प्रांजलला मल्टिपल डिसऑर्डर, म्हणजे तिच्या मेंदूचा विकास तेवढा झालेला नाहीये, त्यामुळं तिला बोलता येत नाहीये. तिला तिच्या ज्या क्रिया आहेत, प्राथमिक क्रिया आहेत, त्या तिला करता येत नाहीये. पण निसर्गानं जन्माला घातले. बालमित्रांनो, तुम्हीच सांगा बरं,
आम्हाला जगण्याचा अधिकार आहे का हो? मला सांगा, लाचारपणे जगण्याचा अधिकार आहे का अगदी आनंदाने मान ताठ करून जगण्याचा अधिकार आहे? आनंदाने जगण्याचा अधिकार आहे ना? मग तुम्ही नाही ना आमच्याकडं कुत्सित नजरेने पाहणार, तुम्ही नाही ना आम्हाला आमच्या व्यंगावर टीका करणार, नाही करणार. तुम्ही हुशार मुलं आहेत बरं का. आज जगभरामध्ये 3 डिसेंबर हा दिवस दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. दिवस का साजरा केला जातो हे थोडक्यात सांगतो की आपण दिव्यांगांना सन्मानाची वागणूक द्यावी, त्यांना आपण आपल्यामध्ये सामावून घ्यावं, त्यांना मदत करावी, त्यांच्याबद्दल सहानुभूती बाळगावी. हा, तुम्ही त्यांना, ते व्यंग आहेत, ते दिव्यांग आहेत, त्यांना कळत नाहीये म्हणून तुम्ही त्यांच्याकडे वेगळ्या नजरेतून पाहू नका. त्यांना मान सन्मान द्या, त्यांना माणुसकीची वागणूक द्या. म्हणूनच आजचा दिवस दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. समजतंय तुम्हाला? मित्रांनो, ह्या फळ्यावर आमच्या लखननी काहीतरी लिहिलंय बघा. काय लिहिलंय? कोण वाचून दाखवतोय? हा, दाखवा बरं. मला तर कोणी दिसत नाही, पण इथे मुलं हुशार आहेत असं कळलं मला. हा, ह्या रांगेमध्ये 4 नंबरला कोण आहे? त्यांनी वाचून दाखवा बरं. हे या रांगेमध्ये इथल्या किती तारखेला आहे? 3 डिसेंबर 2025. हा, 3 डिसेंबर हा दिवस दरवर्षी दिव्यांग दिन म्हणून साजरा केला जातो. का? तर दिव्यांगांना मानाची, सन्मानाची वागणूक मिळावा म्हणून, त्यांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. खरं तर दिव्यांग दिनाला मला प्रश्नच पडतो दरवर्षी. आम्हाला फोन येतात आणि शुभेच्छा देतात की दिव्यांग दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मग मला कधी कधी प्रश्नच पडतो की दिव्यांग दिनाच्या शुभेच्छा द्यायच्या म्हणजे आम्ही कायमच दिव्यांग राहायचं का? असा प्रश्न कायम पडतो. खरं तर जगामध्येच दिव्यांग दिन साजरा करण्याची गरजच येऊ नये या मताचा मी आहे. दिव्यांग दिन साजरा करण्याची गरजच पडू नये म्हणजे जगामध्ये कोणीही दिव्यांग असू नये, आणि जरी असले तरी त्यांना इतर सर्वांसारखीच वागणूक दिली जावी, म्हणजे दिव्यांग दिन साजरा करण्याची गरज पडू नये. दिव्यांग दिन साजरा केला जातो याचं कारण कुठंतरी दिव्यांगांची हेटाळणी केली जाते, दिव्यांगांना कमी लेखलं जातं, त्यांना मुख्य प्रवाहात येण्याची समान संधी दिली जात नाही. सरकारने त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या, पण दुर्दैवानं ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून बालमित्रांनो, आम्ही खूप आशा ठेवून इथं आलोय. तुमच्या शाळेच्या माध्यमातून सगळ्यांना हे कळावं की दिव्यांगांना समानतेची वागणूक द्या. शासनानं त्यांच्यासाठी सुरू केलेल्या योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवा. त्या तुम्ही पोहोचू शकताय. एखादा दिव्यांग असेल, त्याला डोळ्यानं दिसत नाही, तर त्याला रस्ता ओलांडण्यासाठी तुम्ही मदत करू शकता, जसा माझा लखन मला मदत करतो. एखादा कुणी पायानं दिव्यांग असेल, त्याला बसमध्ये चढता येत नसेल, तर त्याला बसमध्ये चढण्यासाठी मदत करा. एखादा मूक बधिर आहे, त्याला तहान लागलीये, तो इशारे करतोय, त्याला भूक लागलीये, तर त्याला अन्न पाणी निश्चित द्या. आपल्या घरामध्ये आजूबाजूला गावात कुणी असेल तर त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा. शासनाने दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. शाळांमध्ये त्यांच्यासाठी विशेष शिक्षकांची नेमणूक केलेली आहे. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात घेऊन या. आणि तुम्हाला माहिती आहे बालमित्रांनो, आणखी आजचा दिवस समता दिन म्हणून देखील साजरा केला जातो. समता म्हणजे काय? सगळ्यांना समानतेची वागणूक द्यायची. देणार ना तुम्ही दिव्यांगांना समानतेची वागणूक? त्यांना तुमच्यासारखंच समजणार तुम्ही? त्यांना मदत करणार? किती गोड मुलं आहेत बरं, किती गोड मुलं आहेत या शाळेतली. तर आज दिव्यांग दिनाच्या सर्व दिव्यांग मित्रांना खूप खूप शुभेच्छा. आपण सर्वांनी त्यांना समानतेची वागणूक देऊ, माणूस म्हणून त्यांच्यावर प्रेम करू आणि आपल्यातील माणुसकीचं दर्शन घडवू. धन्यवाद.